असं म्हणतात ना की गिरनारला जायला बोलावणे आणि परीक्षाच नाही तर संयम सुद्धा बघितला जातो, त्याचाच हा प्रवास. जय गिरनारी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की आमच्या 3 रेल्वे सुटल्या, तरीही आम्ही सर्व दत्त महाराजांच्या भरोश्यावर सोडून दिले होते. मग आम्ही राजकोट स्टेशनच्या बाहेर गेलो. तेथे सांगितले की यावेळी इथून ट्रेन मिळणारच नाही, तुम्हाला मी बस स्टँडवर सोडतो, येथून तुम्ही प्रायव्हेट किंवा पब्लिक बसने गिरनार जवळ पोहोचाल. मग आम्ही इथून निघायचं ठरवलं. मग काय, बस स्टँडवर पोहोचलो आणि बसने जुनागडला गेलो. तेथून रिक्षा घेऊन आम्ही गिरनारच्या पायथ्याशी रात्री 10:30ला पोहोचलो. तेथे रिक्षावाल्यांनी चांगलं जेवण भेटेल अशा ठिकाणी सोडले व मस्त जेवण केले व पुढे नशिबाने चांगली रूम मिळाली. पण अडचणी इथेच थांबत नव्हत्या. तर या सगळ्या गडबडीत राहुलच्या पायाला अंगठ्याला जखम झाली होती. त्याला इतक्या पायऱ्या चढायच्या कशा याचं टेन्शन आलं होतं. या परिस्थितीत दत्त महाराज कशी साथ देतात हे बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. जय गिरनारी.